नमस्कार डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांची जी समिती असते त्या समितीची काय कर्तव्य असतात, जबाबदाऱ्या काय असतात, त्यांनी कोणती प्रामुख्याने कामं करायची असतात याची माहिती घेऊ. तत्पूर्वी जर तुम्ही अद्यापर्यंत डिअर सोसायटी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट आणि सदनिका धारक जे फ्लॅट खरेदी करतात त्यांचे जे अधिकार, कर्तव्य या संदर्भातले विविध अतिशय महत्त्वाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर ती माहिती तुम्हाला वेळच्या वेळी मिळावी, त्यामुळं सबस्क्रिप्शन बटन दाबा आणि नोटिफिकेशनसुद्धा सुरू करून ठेवा. मंडळी, जी समिती असते त्या समितीचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही काम असेल तर ते म्हणजे पालक म्हणून आपली जबाबदारी पार पडणं. तुम्ही संस्थेच्या समितीमध्ये जेव्हा सभासद म्हणून येता त्यावेळेस तुम्ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी स्वीकारलेली असते आणि त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला कायदा, सहकाराचे नियम आणि उपविधी यांचं पालन करावं लागतं. आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या तरतुदी असतात त्या तुम्हाला माहीत नसतात आणि मग समिती त्यामध्ये अनेक चुका करत जाते आणि तुम्ही सभासदांना न्याय देऊ शकत नाही. अनेकदा वेगवेगळ्या सभासदांवरती तुम्ही अन्याय करता. मग समितीच्या जे पदाधिकारी असतात ते एकमेकावर नाराज होतात, राजीनामा देण्याचे प्रकार होतात. एवढंच नव्हे तर समितीवरती फौजदारी गुन्हे दाखल होण्यापर्यंत काही संस्थांमध्ये घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या संस्था जर नियमानुसार चालायची असेल आणि पदाधिकाऱ्यांवरती कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पदाधिकारी म्हणून तुमची जबाबदारी पार पाडताना कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं पाहिजे. विहित वेळेमध्ये सगळ्या ज्या काही पूर्तता आहेत त्या केल्या पाहिजेत. आणि आता जी काही मी कामांची यादी तुम्हाला सांगणार आहे, देणार आहे, तर ती सगळी कामं तुम्ही योग्य पद्धतीनं कायद्याच्या अधीन राहून कायद्याचं पालन करून तुम्ही करायला पाहिजेत. अनेकदा आम्ही पाहतो की संस्थेची जी समिती आहे त्याच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे कारकून बनवून काम करत असतात आणि त्यामुळं त्यांना नियमांची माहिती नसते. IQ नियमावरती ते कारवाई करत असतात, कामकाज करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकदा चुका होतात आणि अनेक ठिकाणी तर जे अध्यक्ष, सचिव, खजिनदार ही इतक्या मनमानी पद्धतीनं काम करतात की समितीच्या इतर सदस्यांना सुद्धा जुमानत नाहीत. त्यामुळं तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं पाहिजे. कायदेशीर सल्ला घेऊन काम केलं तर असे जे काही प्रकार आहेत ते होण्यास तुम्ही निर्बंध घालू शकता. किंवा मग तुम्ही सहकार कायदा आणि इतर जे काही तुमचे उपविधी आहेत, नियम आहेत, ते वाचन त्याचं वेळोवेळी करून त्यानुसार कार्यवाही केली पाहिजे. आता समितीची सगळ्यात मोठी जी जबाबदारी असते ती म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याची जी ऑब्जेक्टिव्ज आहेत, जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करणं. तुम्ही ज्या संस्थेचे समिती सदस्य आहात त्या समिती सदस्य म्हणून संस्थेची उद्दिष्ट पार पाडली पाहिजेत आणि सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आणि महत्त्वाचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे संस्थेची देखभाल, दुरुस्ती करणं, संस्थेचं व्यवस्थापन करणं, संस्थेची जमीन संस्थेच्या नावावरती लवकरात लवकर करून घेणं, संस्थेसाठी निधी उभारणं, मेंटेनन्सद्वारे वेगवेगळ्या जे खर्च असतात त्या खर्चाच्या माध्यमातून जे काय तुम्हाला खर्च येणार असतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या हेडखाली तुम्हाला निधी उभारावा लागतो. ही महत्त्वाची उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर तुमच्या समितीची ही जबाबदारी असते की प्रत्येक सभासदाला दर महिन्याला किंवा 3 महिन्याला जसं तुमचं ठरलेलं असेल त्यानुसार मासिक वर्गणी, मेंटेनन्स याची नोटीस, मागणी पत्र हे तुम्ही तुमच्या प्रत्येक सभासदाला पाठवलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही आता सॉफ्टवेअरचे वापर करू शकता, मोबाईल ॲप्लिकेशनचे वापर करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं काम करून घेऊ शकता. आणि नोटीस पाठवण्यापूर्वी तुम्ही 3-4 गोष्टी केल्या पाहिजेत. त्या म्हणजे तुमचं नोटीस किती तारखेला पर्यंत पाठवायचं, सभासदांनी किती तारखेपर्यंत मेंटेनन्स भरायचा, त्यानंतर किती टक्के व्याज लागणार आहे, तुमचे कागदपत्र कुठे ठेवले जाणार आहेत, या संबंधातले सगळे ठराव जे आहेत ते तुमच्या समितीने संमत करून घेतले पाहिजे. तुमचं मेंटेनन्स किती असावा याच्या संदर्भामध्ये तुम्ही योग्य तो सल्ला घेतला पाहिजे आणि उपविधी क्रमांक 13, 65, 66, 67 याच्यानुसार तुमचा जो वर्गणी आहे, तुमचे जो मेंटेनन्सची आकारणी आहे
ती आकारणी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुमचा सेवा शुल्क सगळ्यांना समान असू शकतं. इतर जे काही मेंटेनन्स आहेत, निक्षेप निधी म्हणजे सिंकिंग फंड, रिपेअर मेंटेनन्स फंड, हा कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या प्रमाणात घ्यावा लागतो. असे 17-18 प्रकारचे जे काही हेड आहेत, त्या हेडमध्ये तुम्ही तुमचा मेंटेनन्स घेतला पाहिजे आणि तो तुम्ही सल्ला घेऊन किंवा उपविधीनुसार त्याची आकारणी केली पाहिजे. आता ही आकारणी करताना तुम्हाला मेंटेनन्सचं एक स्ट्रक्चर बनवावं लागतं. मेंटेनन्स किती आणि कुठल्या हेड खाली किती घ्यायचं आहे हे बनवावं लागतं आणि त्याला मान्यता घ्यावी लागते, ती तुमच्या सर्वसाधारण सभेची. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही ही वर्गणी जी काही कोणाच्या वाट्याला येत असेल प्रत्येक सभासदाच्या, तर त्याचं बिल काढलं पाहिजे आणि प्रत्येक सभासदाला ते तुम्ही बिल दर महिन्याला 3 महिन्याला जे काही तुमची पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ते पाठवलं पाहिजे. त्यानंतर तुमची देखभाल दुरुस्ती निधी असेल, राखीव निधी असेल, निक्षेप निधी असेल, हा कसा उभारता येईल, तो कुठे गुंतवणूक करायचा, त्यानंतर तो कधी वापरायचा, वापराच्या संदर्भातले जे काही नियम आहेत त्याचं पालन करूनच तुम्ही तो वापरला पाहिजे. उदाहरणार्थ की तुम्हाला निक्षेप निधी म्हणजे सिंकिंग फंड किंवा रिझर्व्ह फंड म्हणजे तुमचा राखीव निधी, हा जर तुम्हाला खर्च करायचा असेल तर तुम्हाला उपनिबंधकाच्या पूर्व परवानगीशिवाय तो खर्च करता येत नाही. त्यामुळं अशा प्रकारचे जे नियम आहेत त्या नियमांचं तुम्ही पालन केलं पाहिजे. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सभासदाचे प्रकार आहेत. म्हणजे की मूळ सभासद, सहसभासद, सहयोगी सभासद, तात्पुरता सभासद, असे 4 प्रकार सभासदाचे आहेत. तर या सभासदांचे अर्ज घेणं, सभासदांना सभासदत्व देणं, त्यांना भाग दाखला देणं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या समितीच्या असतात. त्या संदर्भातले योग्य ते ठराव संमत करून योग्य ते कागदपत्र घेऊन तुम्ही हे सभासदत्व दिलं पाहिजे. किंवा जे समितीचे सदस्य असतात किंवा तुमची जी काही सभासद आहेत, हे सगळ्या प्रकारचे जे सभासद आहेत ते राजीनामा देतात, तर त्या राजीनाम्यावरती कार्यवाही करण्याची आवश्यकता असते, ती समितीने करायची असते. त्याचबरोबर जे तुमचे सभासद आहेत ते सभासद नामनिर्देशन करत असतात, नॉमिनेशन करत असतात. तर ते नॉमिनेशनचा अर्ज आला म्हणजे नॉमिनेशन झालं असं कायद्याने धरलं जातं. तर हा नॉमिनेशनचा अर्ज आल्यानंतर तो अर्ज तुमच्या समितीच्या बैठकीमध्ये मांडला पाहिजे आणि त्याच्यावर ठराव केला पाहिजे आणि मग नॉमिनेशन रजिस्टर म्हणजे नामनिर्देशन नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेण्याची जबाबदारी ही समितीची असते. समितीच्या माध्यमातून ती जबाबदारी सचिवाची किंवा ज्या व्यक्तीला त्या कामासाठी नेमलेलं आहे त्या व्यक्तीची असते. त्यानंतर समिती जेव्हा काम करत असते तेव्हा अनेक सभासदांच्या वेगवेगळ्या तक्रारी येत असतात. तर त्या तक्रारींवरती योग्य तो कायदेशीर आधार घेऊन त्यावरती कार्यवाही केली पाहिजे. योग्य ती उत्तरं तुमच्या सभासदांना दिली पाहिजेत. सभासदांना समजा एखाद्या सभासदाने जर तुमच्या इथे गळती होते, त्याच्या फ्लॅटमध्ये गळती होते असा अर्ज केला, तर त्याचे गळती पाहण्यासाठी समितीने सचिवांना निर्देश दिले पाहिजेत आणि मग तसा अहवाल जो आहे तो अहवाल तुमच्या समितीने सचिवांच्या सहकार्याने, त्यातल्या तज्ज्ञांच्या सहकार्याने तो बनवला पाहिजे. समितीमध्ये तो मान्यता घेतली पाहिजे आणि ज्या व्यक्तीकडून ती दुरुस्ती करून घ्यायची आहे ती दुरुस्ती तुम्ही करून घेतली पाहिजे. किंवा जर दुरुस्ती संस्थेच्या अधिकारात येत असेल तर संस्थेने ती गळतीची दुरुस्ती आहे ती त्यांनी केली पाहिजे. अनेकदा समितीवरती वेगवेगळ्या सभासदांचं सभासदत्व संपवण्याची वेळ येते किंवा त्यांना सभासदावरून काढण्याची वेळ येते. तर अशा प्रकरणावरती सुद्धा कार्यवाही करण्याची जबाबदारी ही समितीची असते. समितीकडे निरनिराळ्या कामांसाठी अर्ज येत असतात, वेगवेगळ्या कारणासाठी अर्ज येत असतात. तर ते अर्ज जे आहे त्या अर्जावरती योग्य ती कार्यवाही करणं, योग्य ते निर्णय घेणं आणि संबंधित सभासदांना त्या संदर्भामध्ये माहिती देणं, त्यांची उत्तरं देणं ही जबाबदारी, NOC देणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याची पूर्तता करणं ही समितीवरती जबाबदारी असते. त्यानंतर व्यापार धंद्यासाठी वापरात असलेल्या सदनिकांच्या बाबतीमध्ये विम्याची जी हप्त्याची रक्कम आहे ती निश्चित करणं ही सुद्धा समितीची जबाबदारी असते आणि ती सर्वसाधारण सभेच्या संमतीने केली जाऊ शकते. सभासदाकडून संस्थेचं जे येणं आहे त्याची जी आकारणी आहे, त्याची जी वसुली आहे, ती वसुली करण्याची जबाबदारी ही संपूर्णतः समितीवर असते. अनेकदा असं होतं की समितीचे जे सदस्य असतात ते अनेक सभासदांवरती सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार थकबाकीदारांवरती कारवाई करत नाहीत आणि मग थकबाकीचं प्रमाण वाढत जातं, मग संस्थेला निधी कमी पडत जातो. तर ही जी कारवाई आहे वेळच्या वेळी जर केली गेली तर सभासदांना सुद्धा शिस्त लागते
आणि थकबाकीदारांची संख्या सुद्धा कमी होत असते. त्यामुळे ही कारवाई करण्याची जी जबाबदारी आहे ती पूर्णतः समितीवरती आहे. त्यानंतर संस्थेच्या मालमत्ताचा जो दस्तऐवज आहे म्हणजे कन्व्हेन्स आहे, भागपत्र आहेत किंवा ज्या दस्तऐवजावरती संस्थेची मोहर लावायची असते, संस्थेचा शिक्का लावायचा असतो, असा दस्त अन्य किंवा इतर कुठलाही दस्त असेल तर त्या दस्तावरती सह्या करण्याची जी जबाबदारी आहे ती एका सदस्याला देण्यात येत असते आणि ती समितीची जबाबदारी असते. समिती तसा ठराव करून ती जबाबदारी देऊ शकते. ज्या प्रकरणामध्ये सर्वसाधारण सभेची गरज असते त्यामध्ये सर्वसाधारण सभेने तो निर्णय घेतला पाहिजे. त्यानंतर सभासदांनी मागणी केल्यानंतर संस्थेची जी कागदपत्र आहेत ती संस्थेची कागदपत्र अवलोकनार्थ तपासणीसाठी तुम्ही सभासदांना दिली पाहिजेत. जर तुम्ही ती कागदपत्र दिली नाही तर तुमच्यावरती अपात्रतेची कारवाई सुद्धा होऊ शकते. तुम्हाला अशा प्रकारचा कागदपत्र पाहणीच्या संदर्भातला जर कुठल्या सभासदाने अर्ज केला तर तो अर्ज आल्यानंतर संबंधित सभासदाला लगतच्या समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन जे काही शुल्क येत असेल किंवा फक्त पाहणी करायची असेल तर पाहणी करण्यासाठी त्याला दिलं पाहिजे. आणि जर त्यांनी त्याचे झेरॉक्स प्रती मागितले असतील तर त्याला लवकरात लवकर शुल्क कळवून त्याची रक्कम वसूल करून घेऊन ते कागदपत्र त्याला दिले पाहिजेत. त्यानंतर जर तुम्ही नाही कागदपत्र दिली तर मग तुमच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकते, अख्खी समिती बरखास्त होऊ शकते. पुढची जबाबदारी म्हणजे की संस्थेचे जे कार्यक्रम पत्रिका आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातली, तर त्या कार्यक्रम पत्रिकेवरती वार्षिक सर्वसाधारण सभेची जी काही ठराव संमत करण्याची आवश्यकता असते ते सगळे ठराव त्यामध्ये आलेत नाही आलेत याची खातरजमा केली पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची असेल वेगवेगळ्या कारणाने तर तुम्हाला त्या ती सभा बोलवण्याचे जे ठराव आहेत ते ठराव करून मग तुम्ही ती सभा बोलवू शकता आणि ठरलेल्या विषयांवरती चर्चा करून तुम्ही योग्य ते ठराव संमत करून पुढचं कामकाज करू शकता. ज्या ज्या वेळेस आवश्यकता असेल त्या वेळेस तुम्ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 5 दिवसाची नोटीस देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची जी जबाबदारी असते की विद्यमान समितीची जी मुदत संपायची आहे ती मुदत संपण्यापूर्वी तुम्ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. जर तुमचे 250 पेक्षा कमी सदस्य असतील तर 2 महिने अगोदर तुमची निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली पाहिजे आणि 250 पेक्षा जास्त सभासद संख्या असेल तर तुमच्या इथं 6 महिने अगोदर तुमची निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली पाहिजे. कारण तुमची मुदत संपल्यानंतर तुम्हाला एकही दिवस पदावर राहण्याचा आणि ते पदाधिकारी म्हणून काम करण्याचा तुम्हाला अधिकार नसतो. त्याचबरोबर निवडणूक ज्यावेळेस होतात त्यावेळेस निवडणूक झाल्यानंतर नवीन समिती जी गठीत होते ती गठीत झाल्यानंतर त्या समितीला संपूर्ण जे कामकाज आहे, संपूर्ण दप्तर आहे ते हस्तांतरित करण्याची जबाबदारी सुद्धा या कमिटी सदस्यांची असते. त्यानंतर मग की संस्थेचे जे पदाधिकारी असतात त्यांची जी निवडणूक घ्यायची असते त्याची पूर्वतयारी, मतदार यादी, अर्ज संबंधित प्राधिकरणाला देणं, निवडणूक अधिकारी नेमणं किंवा ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणं ही समितीची जबाबदारी असते. समितीची बैठक प्रत्येक समिती सदस्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक समितीची बैठक किमान महिन्यातून एकदा घेतली पाहिजे आणि तुम्ही प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिलं पाहिजे. बैठकीला जर कोरम नसेल तर तुम्ही बैठकीमध्ये निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळं बैठकीला सभासद उपस्थित राहतील याची काळजी घेतली पाहिजे आणि दर महिन्याला एक बैठक किमान घेतली पाहिजे. अन्यथा शिवाय अधिक जर लागल्या तर तुम्ही 3 दिवसाची नोटीस देऊन ती बैठक बोलवू शकता. अतिशय अर्जंट असेल तर तात्काळ ती बैठक घेऊन जर कोरम झाला असेल तर ती बैठक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर समितीमध्ये ज्या काही रिक्त जागा होतात त्या रिक्त जागा भरण्याची जबाबदारी ही सुद्धा समितीवरच असते. काही लोक राजीनामा देतात त्याच्यामुळं काही जागा रिक्त होतात. 2 जागा भरण्याची जबाबदारी ही समितीवर असते. 250 पेक्षा जास्त कालावधी जर गेला असेल तुमच्या समितीला निवडून येऊन तर 2 समिती सदस्य तुम्ही कॉप करून घेऊ शकता. त्यांची निवड समिती करू शकते. विशेष सर्वसाधारण सभा घेऊन ती कार्यवाही पूर्ण केली जाऊ शकते. त्यानंतर समितीचे काही सदस्य राजीनामा देतात. त्या राजीनाम्यावरती कार्यवाही करण्याची जबाबदारी ही समितीवरती असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक समितीने जी काय केली पाहिजे ती म्हणजे दरवर्षी 15 एप्रिलपर्यंत त्यांचं अकाउंटिंग पूर्ण करून घेतलं पाहिजे. 31 जुलैपर्यंत
ऑडिट पूर्ण करून घेतलं पाहिजे, लेखापरीक्षण पूर्ण करून घेतलं पाहिजे आणि 30 सप्टेंबरपूर्वी तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे. जर या गोष्टी करण्यामध्ये तुम्ही जर विफल ठरलात तर तुमच्यावरती अपात्रतेची सुद्धा कारवाई होऊ शकते. शिवाय तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत दंड सुद्धा लावला जाऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं लेखापरीक्षण जे आहे ते विहित वेळेमध्ये मंजूर करून घेतलं पाहिजे, विहित वेळेमध्ये ते करून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर दोष दुरुस्ती अहवाल सुद्धा विहित वेळेमध्ये तो सादर केला पाहिजे संबंधित प्राधिकरणाला, उपनिबंधकांना, आणि तो तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा चर्चेला गेला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमची जी सुरुवातीला मी जसं सांगितलं की तुमची जी संस्था आहे त्या संस्थेची जमीन जोपर्यंत तुमच्या नावावर होत नाही तोपर्यंत तुमचा फ्लॅट हा सुरक्षित होत नसतो. तर संस्थेची जमीन संस्थेच्या नावावर करून घेण्याची जी जबाबदारी आहे ती समितीची असते. बिल्डर करू देत नसेल तर बिल्डरच्या पाठीमागे लागण्याची आवश्यकता नाही. बिल्डर टाळाटाळ करत राहतात, 2-2, 4-4 वर्ष, 8-8, 25-25 वर्ष कन्व्हिन्स न करून देणारे बिल्डर मी पाहिलेले आहेत. तर तुम्ही डीम कन्व्हिन्स लवकरात लवकर करून घेऊन तुमची जमीन तुमच्या संस्थेच्या नावावरती करून घेतली पाहिजे. समितीची सगळ्यात आणखी महत्त्वाची जबाबदारी जी असते ती म्हणजे संस्थेची जी मालमत्ता आहे ती सुस्थितीत ठेवायची. त्याच्या जिथे जेव्हा गरज असेल त्या दुरुस्त्या करायच्या आणि नवीनीकरण करायचं असेल, नूतनीकरण करायचं असेल तर ती जबाबदारी सुद्धा समितीवरती असते. त्यानंतर तुमच्या समितीने संस्थेच्या इमारती ज्या आहेत त्याचा विमा उतरवला पाहिजे. त्याच्यासाठी योग्य ते निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत. उपविधीचा भंग केल्याबद्दल दंडाचा दर ठरवण्याबाबत तसंच कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत सर्वसाधारण सभेला सूचना देणे. तुम्हाला एखाद्या समिती सदस्याविरोधात उपविधी भंगाचे नोटीस पाठवायचे असतील तर त्या तुम्ही पाठवल्या पाहिजेत. दंड वसूल करायचा असेल तर त्या संदर्भात नोटिसा पाठवल्या पाहिजेत आणि त्या नोटिसा पाठवल्यानंतर तुम्ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवून त्या सभेमध्ये मान्यता घेऊन मग त्यांना ती जे काही दंड आकारला गेला असेल त्या आकारणीचं बिल त्यांना पाठवलं गेलं पाहिजे. आणि जर त्यांनी ते बिल भरलं नाही तर तुम्हाला मग सहकार न्यायालयाला जावं लागतं आणि ती रक्कम वसूल करून घ्यावी लागते किंवा त्या संबंधित व्यक्तीवरती सभासदत्व रद्द करण्याच्या संदर्भातला जो काही निर्णय घेतला गेला असेल वारंवार उपविधी भंग केल्याप्रकरणी तर ती कारवाई तुम्हाला सर्वसाधारण सभेच्या सूचनेनुसार तुम्हाला करता येते. त्याचबरोबर संस्थेमध्ये जे वाहनतळ असतं, पार्किंग असतं, तर पार्किंग पॉलिसी ही संस्थेने बनवली पाहिजे. समितीने पार्किंग पॉलिसी बनवली पाहिजे आणि विशेष सर्वसाधारण सभा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ती पार्किंग पॉलिसी मांडून त्याच्यावरती नियमांना ठरावाचं रूप देऊन त्याच्या आधारे पार्किंग पॉलिसी, पार्किंगचं धोरण हे तुम्ही अंमलात आणलं पाहिजे. पार्किंगच्या संदर्भातले नियम जे आहेत ते तुम्ही बनवू शकता. पार्किंग सर्व सामायिक असतात, ज्यामध्ये केवळ FSI असेल तीच पार्किंग बिल्डरला विकता येते, अन्यथा बिल्डरने अलॉट केलेली पार्किंग ही कायमस्वरूपी त्या सभासदाची नसते, ती पुनर्वाटप केलं जाऊ शकतं. ती जबाबदारी संपूर्ण समितीची आहे आणि समितीने ते सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने केलं पाहिजे. कोणावर अन्याय होईल अशा पद्धतीने पार्किंगचं धोरण तुम्हाला बनवता येत नाही. त्यानंतर समितीने तुमचं फेडरेशन असतं, म्हणजे प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या असतात प्रत्येक जिल्ह्यातल्या तर त्यांचं एक फेडरेशन असतं. त्या फेडरेशनचा सभासद होण्याची जबाबदारी, त्याचं दरवर्षी सभासदत्वाची फी भरली जाते ही पाहण्याची जबाबदारी तुमच्या फेडरेशनची असते. त्यामुळे दरवर्षी तुम्ही फेडरेशनची जी काही शुल्क आहे, सभासद फी आहे ती तुम्ही भरली पाहिजे आणि समितीने ते पाहिलं पाहिजे की ती भरली जाते. व्यवस्थापकीय समितीच्या सभेमध्ये तक्रार अर्जावरती निर्णय घेणं आणि निर्णय घेणं तो निर्णय सदस्यांना कळवणं ही जबाबदारी सुद्धा समितीची असते. कोणत्याही सभासदाकडून अर्ज आला की त्या अर्ज परिपूर्ण असल्याची खात्री करण्याची जबाबदारी ही समितीचा जो सचिव असतो, त्या संस्थेचा जो सचिव असतो त्याची असते. परिपूर्ण अर्ज त्यांनी तो अर्ज समितीच्या बैठकीमध्ये मांडला पाहिजे आणि योग्य तो निर्णय समितीने घेतला पाहिजे. आणि जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय हा पुढील 15 दिवसांमध्ये तुमच्या जो कोण सभासद आहे ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या अर्जदाराला माहिती दिली पाहिजे, तुमचा निर्णय कळवला पाहिजे. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातली जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही जी शासनाने विविध नियम बनवलेले आहेत, मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्याचं तंतोतंत पालन करून कार्यवाही करण्याची जबाबदारी ही पूर्णतः समितीवरती असते. तर अशा प्रकारे वेगवेगळी कामं ही समितीने करायची असतात. त्याच्यामध्ये मग सचिवाची वेगळी कामं असतात, खजिनदाराची काही कामं असतात, अध्यक्षांची काही कामं असतात. तर एकूण ही कामं करताना समितीमध्ये बहुमताने निर्णय घेणं याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात.
अध्यक्षाच्या मनात काहीही असलं तरी अध्यक्ष स्वतःच्या मनमानी पद्धतीने कारभार करू शकत नाही, सचिवाच्या मनमानी पद्धतीने कारभार चालू शकत नाही. तर समितीमध्ये हे सगळे निर्णय घेतले पाहिजेत आणि त्याच्यावरती पुढची कार्यवाही झाली पाहिजे. अध्यक्ष, सचिव, खजिनदार एका बाजूला आणि पूर्ण समिती एका बाजूला असं जरी झालं तरी सुद्धा जो बहुमताने निर्णय होतो त्याच निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे. फक्त तो निर्णय कुठल्याही कायद्याचा उल्लंघन करणारा नसावा एवढी फक्त दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे सर्व समिती ज्या असतात, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समित्या ज्या असतात, त्यांचे हे कर्तव्य आणि जबाबदारी असतात. याच्यासह आणखीन इतर जबाबदाऱ्या ज्या असतात त्या वेळच्या वेळी उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही या जबाबदाऱ्या पार पाडताना कायदेशीर सल्ला घेऊन काम करणं अतिशय महत्त्वाचं आणि योग्य आहे. तुम्ही अशा सल्ल्यासाठी जी रक्कम खर्च करत असाल ती रक्कम तुमची गुंतवणूक आहे. संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी तो केलेला खर्च नसून ती गुंतवणूक आहे असं माझं मत आहे. धन्यवाद.